कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा. डॅडी मला थोडं काम आहे, मी रूममध्ये जातोय, राघव बोलला. ओके, आज शनिवार आहे तर संध्याकाळी थोडा वेळ लवकर ये, एकत्र डिनर करू, राघवचे डॅडी म्हटले. ओके फाईन, राघव बोलला आणि जाता जाता त्याने गार्गीकडे पाहिलं. गार्गी, राघवने हाक मारली आणि मान खाली घालून उभी असलेली गार्गी नक्षीकांत हादरली. तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडला, अगदी क्षीण आवाजात. आता पुढे. रूममध्ये ये, मला थोडं बोलायचं आहे, राघव बोलला आणि गार्गीने भीतीचा आवंढा गिळून टाकला. आता हा हिटलर नक्कीच माझा खून करणार आहे, गार्गीने मानेनेच होकार दिला. अरे बटाट्या, त्या काळात पण मी तुझ्या आजीला स्वीटहार्ट बोलत होतो आणि तू काय तिला गार्गी बोलतोय? थोडं रोमॅन्टिक नावाने हाक मार, जसं की जानू. आजोबा डोळे मिचकावत बोलले. राघवने एक सुस्कारा सोडला आणि तो निघून गेला. सोन्या, काय रे बाबा, तुझा मुलगा एकदम अरसिक आहे रे, आजोबा बोलले. पप्पा, तुम्ही चला तुमच्या रूममध्ये, मी अजूनही तुमची रूम तशीच ठेवली आहे, डॅडी बोलले आणि व्हीलचेअर ढकलत त्यांना घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आलेली नर्स पण त्यांच्या मागोमाग गेली. आता फक्त तिथं मिसेस मराठे आणि गार्गीच होत्या. मिसेस मराठेंनी गार्गीकडे पाहिलं. ती स्वतःच्या विचारात आणि थोडी घाबरलेली वाटत होती. त्यांनी रागात मान झटकली आणि त्या पण निघून गेल्या. गार्गी मात्र मनातच थरथर करू लागली होती, कारण राघवने तिला रूममध्ये बोलवलं होतं. आता तो नक्कीच तिच्यावर राग काढणार होता, पण गेलंच नाही तर आता आलेला राग कदाचित तो विसरून जाईल. नंतर त्याचा मूड बघून आपण त्याच्याशी शांतपणे बोलू, असा विचार करून ती तिच्या रूममध्ये गेली. पुन्हा तिचे कपडे घालून ती तिच्या क्लाससाठी गेली. क्लासवरून ती दुपारी पुन्हा घरी आली. तिने राघवच्या रूमकडे पाहिलं तर रूम बंद होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि रूममध्ये आली. त्याचवेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनुष्काचं नाव दिसत होतं. गार्गीला आणखी एक टेन्शन आलं. अनुष्काला तिने याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आता लपवलं आणि दुसऱ्याकडून कळालं तर यावेळी ती खूप हर्ट होणार, हे पण तिला माहीत होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोल, गार्गी म्हटली. जानू, कशी आहेस? मी आजच पोहोचले इथं, अनुष्काचा आवाज आला. मी खूप छान आहे आणि मजेत आहे, गार्गी हसत बोलली. नक्की ना? हे बघ, जे झालं त्याचा जास्त विचार करू नको. मी मंदारच्या ओळखीच्या एका पोलिसासोबत बोलले आहे. तो नक्की शोधून काढेन की तुझ्यासोबत हे सगळं कोणी केलं ते, अनुष्का बोलली. अनुष्का, अगं याची काय गरज होती, गार्गी म्हटली. गरज होती जानू, तू एकटी आहेस आणि यावेळी तुझ्यासोबत हे घडलं, मग पुन्हा पण घडू शकतं. असं आपण त्या माणसाला मोकळं नाही सोडू शकत, अनुष्का काळजीने बोलली. अनुष्का, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, गार्गी मनात शब्दांची जुळवाजुळव करत बोलली. हा बोल, अनुष्का म्हटली. अनुष्का, ते राघवचे डॅडी माझ्याशी बोलले, गार्गी म्हटली. ते काय बोलले? काही वाईट बोलले का? तू तिथं राहते म्हणून? तसं असेल तर जानू, मी पप्पांना सांगते, ते पण सध्या तिथंच आहेत, ते काहीतरी व्यवस्था नक्कीच करतील, अनुष्का बोलली. नाही, तसं काही वाईट बोलले नाहीत ते. त्यांचे वडील, ते आजारी आहेत, कसलं तरी ऑपरेशन करायचं आहे, पण ते करत नाहीत, गार्गी बोलली. हो, मंदार बोलला होता मला, ते राघवचे लग्न करायची वाट बघत आहेत, अनुष्का बोलली.
तेच. राघवच्या डॅडीने मला त्यांच्याशी ओळख करून दिली, राघवची वाईफ म्हणून. गार्गी एका दमात बोलली आणि पलीकडे एकदम शांतता पसरली. अनुष्का, तू ऐकते ना? गार्गीने विचारलं. जानू, अगं असं कसं त्यांनी तुझी ओळख करून दिली, म्हणजे मला कळलं नाही. अनुष्काने गोंधळून विचारलं. खोटं खोटं वाईफ बोलले. तेव्हा ते ऑपरेशनसाठी तयार झाले. ते मला बोलले की 1 महिना हे नाटक कर. गार्गी म्हटली. जानू, पण हे बरोबर आहे का? मला तर काही कळत नाही. म्हणजे राघवला माहीत आहे का? अनुष्काने काळजीने विचारलं. होय, त्यांना आजच माहिती पडलं, गार्गी म्हटली. जानू, पण तू या सगळ्यापासून थोडं दूरच राहा. मला ठीक नाही वाटत, अनुष्का काळजीने बोलली. पण अगं, या एका खोट्या गोष्टीमुळे त्या आजोबांचं ऑपरेशन होईल. ती तर चांगली गोष्ट आहे ना? गार्गी म्हटली. हो, पण यात तुला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणजे झालं, अनुष्का बोलली. डोंट वरी, काही प्रॉब्लेम येत नाही. तसंही हे सगळं कोणाला माहीत नाही, गार्गी म्हटली. ओके, पण काहीही झालं तर लगेच मला सांग, अनुष्का तिला बोलली. हो, गार्गी म्हटली आणि फोन ठेवून दिला. रात्री गार्गीने पुन्हा साडी घातली आणि बाहेर आली. आज एकत्र डिनर करायचा होता. ती हॉलमध्ये आली तेव्हा मिसेस मराठे, राघवचे डॅडी आणि आजोबा डायनिंग टेबल भोवती बसले होते. आजकाल राजची एक्झाम असल्यामुळे तो फारसा दिसत नव्हता. ती त्यांच्यासमोर जाऊन बसली. त्या आजोबांच्या तोंडाव्यतिरिक्त एकही अवयव काम करत नव्हता. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांनी हसून तिच्याकडे पाहिलं. तिने पण त्यांना पाहून स्मित हास्य केलं. बटाटा कुठे आहे? त्यांनी तिला विचारलं आणि त्याचवेळी मागून बुटांचा आवाज आला. न पाहता सुद्धा तिला माहिती होतं की तो राघव आहे. नकळत तिच्या हृदयाची गती वाढली आणि त्याचवेळी तो तिच्या शेजारी येऊन बसला. तिला जास्तच अनकम्फर्टेबल वाटू लागलं. काय रे, किती उशीर? आजोबा म्हटले. आय वॉज बिझी, राघव निर्विकारपणे बोलला. त्याचा इतका जवळून आलेला आवाज तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. बरं चल, तुम्ही सगळे जेवायला स्टार्ट करा. मी काय सलाईनवरच जगणार, आजोबा हसत बोलले. मी थोडं थोडं भरवतो तुम्हाला, राघवचे डॅडी चमच्याने सूप भरवत बोलले. सगळ्यांनी जेवायला स्टार्ट केलं, पण गार्गीला जेवण जात नव्हतं. राहून राहून राघव तिच्या जवळ असणं तिला फेक्ट वाटत होतं. पण पूर्ण जेवण होईपर्यंत एकदा पण तो तिच्याशी बोलला नाही. जेवण होताच तो सरळ निघून गेला. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती पण तिच्या रूमकडे गेली. पण दरवाजा उघडत असतानाच तिला तिच्या मागचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसं तिने घाबरून मागे वळून पाहिलं. गार्गी, कम हिअर. आय वॉन्ट टू टॉक टू यू. राघव त्याच्या रूमच्या दरवाजामध्ये उभा होता आणि तिच्याकडे बघत होता. आता तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले. सर, खूप लेट झाला आहे. उद्या बोलूया का? तिने अडखळत विचारलं. नो, आत्ताच बोलायचं आहे. कम हिअर, तो रागात बोलला. शिट, आता हा हिटलर किती आणि काय बोलतोय देव जाणे. बप्पा वाचव रे आता. गार्गीने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या रूममध्ये गेली. तो अगोदरच सोफ्यावर जाऊन बसला होता. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि त्याचवेळी समोरच्या काचेतून बाहेर पाऊस पडताना दिसू लागला. लाईटमध्ये चमकणारा तो पाऊस जबरदस्त मनमोहक दिसत होता. क्षणभर गार्गी त्याच्याकडे भान हरपून बघत राहिली. सिट, राघव त्याच्या समोरच्या सोफ्याकडे इशारा करत बोलला. अन गार्गी भानावर आली. तिने लगेच मान खाली घातली आणि साडीच्या पदरासोबत चाळा करत सोफ्यावर बसली. व्हॉट्स गोईंग ऑन? कॅन यू टेल मी?
त्याने शांतपणे विचारलं. सर, सगळं तर तुम्हाला माहीत आहे. तुमच्या डॅडींनी रिक्वेस्ट केली आजोबांसाठी. गार्गी धीर एकवटून बोलली. आणि तू हो बोलली. तुला काय वाटलं की मी तुला त्या दिवशी आय लाईक यू बोललो तर आता तुझ्याशी लग्न पण करायला तयार होईल का? राघवने धारदार आवाजात विचारलं. आणि गार्गी जास्तच घाबरली. पण त्याने त्या दिवशी खरंच लाईक यू बोललं होतं हे ऐकून त्याही स्थितीत तिला थोडा आनंद झाला. नो सर, तिला शब्द सापडत नव्हते. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.